बिहारमधील पाटणामध्ये 4 जुलै रोजी प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती। या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली होती। यानंतर आज म्हणजेच 8 जुलैला बिहार पोलिसांनी या हत्या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन हत्येच्या कटाचा उलगडा केलाय। पाटणा पोलीस मुख्य शूटर आणि हत्येच्या मास्टरमाइंड पर्यंत नेमकं कसं पोहोचले, खेमका यांच्या हत्येबाबत पोलिसांनी कोणत्या गोष्टींचा खुलासा केलाय, याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम। बिहारच्या पाटणामध्ये गांधी मैदान परिसरातील राम गुलाम चौकाजवळ गोपाल खेमका यांचे अपार्टमेंट आहे। 4 जुलैच्या रात्री उशिरा 11:30च्या सुमारास खेमका बांकीपूर क्लबमधून स्वतःची गाडी घेऊन घरी परतले। त्यांच्या अपार्टमेंटच्या गेट समोर पोहोचताच दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या डोक्यात गोळी झाडली। गोळी लागताच गोपाळ खेमका जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आजूबाजूच्या स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। खेमका गांधी मैदान पोलीस स्टेशन परिसरातील राम गुलाम चौकाजवळील कटारुका निवास येथे राहत होते। तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हत्येचा थरारक घटनाक्रम कैद झाला। या फुटेजमध्ये एका अज्ञात बाईकस्वार खेमका यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर लपल्याचे आणि पुढे त्यांच्यावर गोळ्या झाडून पळून जाताना दिसत आहे। गांधी मैदान पोलीस ठाण्यापासून 300 मीटर अंतरावर ही घटना घडली। मात्र घटनेनंतर 2 तास उलटून गेले तरी पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया आसपासच्या परिसरातील लोकांनी दिल्या। खेमका यांच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पाटणा पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही फोन उचलला नाही। त्यानंतर त्यांनी एडीची मुख्यालय कुंदन कृष्णन यांना फोन करून घटनेची माहिती दिली। त्यानंतर पाटणा पोलीस कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली होती। तसेच एका उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असताना अनेक गोष्टींचा खुलासा होत गेला। 6 जुलै रोजी गोपाल खेमका यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या रोशन कुमार या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। माहितीनुसार गोपाल यांच्या हत्येच्या घटनेत रोशनचा सहभाग आहे का याची पोलीस चौकशी करत होते। पोलिसांच्या प्राथमिक तपासात गोपाल खेमका यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचं आढळून आलं। हत्येपूर्वी खेमका यांची रेकी करण्यात आली होती। प्रकरणातील मुख्य शूटर उमेश यादव यानं सुमारे 1 आठवडा खेमका यांची रेकी केली होती आणि त्यानंतर या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं। खेमका यांची हत्या केल्यानंतर गोळीबार करणारा उमेश मालसलामी येथील त्याच्या घरात लपून बसला होता। पाटणा पोलिसांनी शूटर उमेश यादवला त्याच्या मालसलामी येथील घराजवळून अटक केली। खेमका यांच्या हत्येशी संबंधित एक संशयित मंगळवारी म्हणजेच 8 जुलैला सकाळी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला। पाटणा शहरातील मलसलामी परिसरातून आरोपीला अटक करत असताना चकमक झाली आणि त्यात हा आरोपी ठार झाला। विकास उर्फ राजा असं या आरोपीचं नाव आहे। तो आरोपी बेकायदेशीर शस्त्रांची निर्मिती आणि विक्रीमध्ये सहभागी होता। तसेच गोपाळ खेमका यांच्या हत्या प्रकरणात या आरोपीनं कट रचल्याचा पोलिसांना संशय होता। दरम्यान झालेल्या चकमकीत हा आरोपी ठार झाला। त्या घटनास्थळावरून एक पिस्तूल, जिवंत काडतुसं जप्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली। बिहारचे डीजीपी विनय कुमार यांनी गोपाळ खेमका हत्या प्रकरणासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले। डीजीपी विनय कुमार गुप्ता म्हणाले की या घटनेसंदर्भात चौकशीसाठी एसटीएफ आणि पाटणा पोलिसांची संयुक्त एसआयटी गठीत करण्यात आली होती। एसआयटीला घटनास्थळावरून जे पुरावे मिळाले, ज्या सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग यांचा समावेश होता, त्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली। सगळ्यात आधी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या मोटरसायकलची माहिती मिळवण्यात आली। या मोटरसायकलची नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तिची ओळख पटवण्यात आली आणि त्या आधारे मुख्य शूटर उमेश यादव याला अटक करण्यात आली होती आणि उमेशने दिलेल्या माहिती आधारे या हत्येचा मुख्य सूत्रधार अशोक साव यालाही अटक करण्यात आली। उमेशच्या घरातून 59 राऊंड गोळ्या मिळाल्या, तसंच हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल मिळालं। त्यासोबत 2 मॅगझिन मिळाल्या, ज्यात 14 राऊंड गोळ्या होत्या। उमेशची चौकशी केल्यानंतर आणखी माहिती समोर आली। अशोक साव यांचं नाव समोर आलं। मागील 1.5 वर्षापासून ते एकमेकांना ओळखत होते। एका लग्न समारंभादरम्यान त्यांची ओळख झाली होती। तेव्हापासून उमेश हा अशोक यांची लहान मोठी कामं करत होता। 1.5 महिन्यांपूर्वी या हत्येचा कट रचण्यात आला होता। यासाठी उमेशला 4 लाखांची सुपारी दिली होती।
त्यातही 50,000 रुपये ऍडव्हान्स देण्यात आले होते. उमेशनं आधी आसपास राहणाऱ्या शूटरशी संपर्क साधून बोलणी करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याच्या परिसरात राहणाऱ्या विकास उर्फ राजा सोबत त्याची भेट झाली, जो स्वतः शूटर होता आणि शस्त्रांची अवैध पुरवठा करण्याचं काम करायचा. त्याच्याकडून जास्त पैशांची मागणी होत असल्यानं उमेशनं स्वतःच ही हत्या करण्याचा निर्णय घेतला. हत्येसाठी उमेशला अशोक यांच्याकडूनच हत्यार मिळालं होतं. उमेशनं अशोककडून खेमका यांच्या दिनक्रमाबद्दल माहिती घेतली होती. खेमका हे दररोज 8च्या सुमारास बांकीपूर क्लबला जायचे आणि तिथून ते स्वतःच गाडी चालवत 11:30च्या सुमारास घरी यायचे. काही दिवस रेकी केल्यानंतर हत्येच्या दिवशी शूटर उमेश खेमका यांच्या घराजवळ पोहोचला. गेट जवळ जाऊन त्यांची वाट पाहत होता. 10 मिनिटांनी गाडी आली. गाडीचा नंबर माहीत असल्यानं तो लगेच गाडीजवळ गेला आणि खेमका यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या आणि तिथून तो पळून गेला. अशोक साव यांच्या घरी छापेमारी करण्यात आली, ज्यात जमिनी संदर्भातील भरपूर कागदपत्र आणि दस्तऐवज जप्त करण्यात आला. एडीजी आणि एसटीएफ प्रमुख IPS कुंदन कृष्णन म्हणाले की मोबाईल फोनवरील संभाषणांच्या रेकॉर्डिंगवरून अशोक साव आणि गोपाळ खेमका यांच्यात जमिनीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचं स्पष्ट होतंय. मात्र त्यांच्यात नेमकं कोणत्या जमिनीचा वाद होता याची चौकशी अद्याप सुरू आहे. DGP विनय कुमार यांनी सांगितलं की गेल्या वर्षी गोपाळ खेमका यांचे अंगरक्षक त्यांच्या संमतीनं काढून घेण्यात आले होते आणि नंतरही जेव्हा त्यांना अंगरक्षक देण्यास सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी स्वतःहून नकार दिला. पाटण्याचे IG जितेंद्र राणा यांनी सांगितलं की गोपाळ खेमका यांच्या हत्येसाठी गोळीबार करणाऱ्यानं प्रथम विकास उर्फ राजा याच्याशी संपर्क साधला होता, जो आज सकाळी पोलिसांच्या चकमकीत मृत्युमुखी पडलाय. या चकमकीची देखील चौकशी SOP अंतर्गत केली जाईल. ज्या पोलीस स्टेशन परिसरात ही चकमक झाली त्या पोलीस स्टेशनचे पोलीस या चकमकीची चौकशी करणार नाहीत. SSP आणि IG यांनी सांगितले की आरोपींना न्यायालयात हजर केलं जात असून न्यायालयातून न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांना रिमांडवर घेतले जाईल आणि पुढील चौकशी केली जाईल. आता या प्रकरणात चौकशी दरम्यान कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.